अमरावतीच्या परतवाडा शहरामधील मोहम्मद अयान मोहम्मद तन्वीर या युवकानं अनेक तरुणींना प्रेमाच्या जाळ्यात ओढून ब्लॅकमेल करून लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे। संतापजनक बाब म्हणजे या प्रकरणामध्ये 350 पेक्षा अधिक अश्लील व्हिडिओ व्हायरल केल्याचं उघडकीस आलं। यावरून आक्रमक होत राज्यसभेचे खासदार डॉक्टर अनिल बोंडे यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक ग्रामीण विशाल आनंद यांची भेट घेऊन सविस्तर लेखी निवेदन सुद्धा दिलंय। सोबतच पेनड्राईव्ह मध्ये फोटो आणि व्हिडिओ पुरावे सुद्धा दिले। त्यामुळे या प्रकरणी तात्काळ पोलिसांनी एसआयटी स्थापन करावी आणि गुन्हे दाखल करून आरोपींना अटक करावी अशी मागणी केली। ते न केल्यास बुधवारी एसपी कार्यालयासमोर आंदोलन करू असा इशारा दिला। माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी गुन्हे दाखल करायला लावले, एसआयटी नेमली आणि त्याला अटक केल्यानंतर सगळे जे बळी पडलेल्या महिला होत्या त्या समोर आल्या आणि तक्रारी आल्या। परंतु आता हे मोकळे सुटलेले आहे आणि अजूनपर्यंत पोलिसांनी कारवाई केलेली नसल्यामुळे कोणी तक्रार करत नाही, म्हणून आम्ही ते सोकावले आहे। मुक्तपणे त्यांना वाटते की आपल्यावर कारवाई होत नाही आणि म्हणून आज आम्ही तक्रार केली आणि त्यांना सांगितलं की ही सगळी संघटित गुन्हेगारी आहे। संघटित गुन्हेगारीच्या अंडर अल्पवयीन मुली आहे म्हणून पोक्सोच्या अंडर आणि त्याचप्रमाणे अश्लील व्हिडिओ हा सातत्याने प्रसारित करतोय, त्याच्यापासून मुलींना ब्लॅकमेल करतोय, त्यांच्या जीविताला धोका निर्माण होतोय। त्यामुळे सायबर गुन्ह्याखाली ताबडतोब त्यांना अटक करण्यात यावी।